काँग्रेसला माघार घ्यायला लावायचीच, समोर कोणत्याही पक्षाचा प्रबळ उमेदवार नसावाच याची एक प्रकारे काळजी, पुन्हा मी जबाबदारीनं बोलतोय, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनीच नाही तर पवार घराण्यानं घेतल्याचं दिसतंय. राहुरी म्हणजे काय कुठं परग्रहावर नाहीये, कुठच्या परराज्यात नाहीये की नाही, आमच्या महाराष्ट्राची त्याची राजकीय संस्कृती नाही असं म्हणायला वाव नाहीये. तुम्ही पुण्यातली राजकीय संस्कृती जेव्हा महाराष्ट्राची सांगता बारामतीमध्ये, मग ती राहुरीत का नाही पाळली? राहुरीत किती गंमत घडली की असं कसं बिनविरोध चालेल? लढू द्या ना, सहानुभूतीची लाट असेल, त्या उमेदवाराच्या मागे मतदार उभे राहणार असतील, राहू द्या, बिनविरोध कशाला? किंवा त्या माध्यमातून काही राजकीय कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळेल. महाराष्ट्राची संस्कृती म्हटलं तर खूप उच्च आहे आणि म्हटलं तर त्याच वेळी दुटप्पीपणा हा सुद्धा आता स्थायीभाव होताना दिसतोय. हर्षवर्धन सपकाळांनी बारामतीच्या बाबतीत जी भूमिका घेतली त्यातून काँग्रेस हा या राज्यातला दखलपात्र पक्ष ठरला. त्या भोंदूबाबा खरातच्या प्रकरणानंतर खरात फाईल चर्चा खूप झाली. मी त्यावेळी एका चर्चेत म्हटलेलं की त्या फाईलचा उपयोग रिमोट कंट्रोल सारखा तर होणार नाही ना, कुणाच्या तरी अतिमहत्वाकांक्षी राजकारणाला कंट्रोल करण्यासाठी. या पुढील काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचं विश्लेषण करताना आपल्याला दरवेळी भविष्यातील महाराष्ट्रातील विधानसभेच्या लोकसभेच्या 50% वाढणाऱ्या जागा, दोन मतदारसंघाचे 3 होतील, त्याचा संपूर्ण विचार करून एखाद्या राजकीय नेत्याचा समंजसपणा सुद्धा त्याची व्याख्या करावी लागेल.